नमस्कार मित्रांनो व माता भगिनींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेतून महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे। तर मग त्या संबंधीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। हे अर्ज अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा ग्रामसेवक यांच्याकडे हे अर्ज करायचे आहे। पण आतापर्यंत ही अर्ज भरण्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही। तर मग त्या संदर्भात अंगणवाडी सेविका यांना या योजनेसंदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत। तर मग त्याविषयी काय माहिती आहे ती या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की या योजनेसंदर्भातली जी माहिती येईल, ती अपडेट येईल, ती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचत राहू। त्यामुळे आपल्याला सर्व माहिती ही वेळेवर मिळत राहील। त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। बघूयात अंगणवाडी सेविकांना काय सूचना दिलेल्या आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सूचित करण्यात येते की आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केलेली आहे। तर ही बातमी आधीची आहे, त्यांना आधीच सूचना त्या ठिकाणी आलेल्या आहेत। हे की 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे। सदर योजना महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार आहे। त्याच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत। मग 21 ते 60 वर्षे वयोगटातील विवाहित, परित्यक्त्या, विधवा महिला, त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। महत्त्वाचं काय आहे ते बघूयात। मग सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपली नोंदणी या योजनेअंतर्गत पुढील आठवड्यात म्हणजे सोमवार ते बुधवारपर्यंत 100% करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे। म्हणजे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप जे आहे, मागेच नारी शक्ती दूत ॲप हे लॉन्च केलेलं आहे, त्यांनी ही नोंदणी, त्यांची स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे। त्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अजूनपर्यंत कोणतेही फॉर्म सुरू झालेले नाही, कोणतीही वेबसाईट सुरू झालेली नाही। या ठिकाणी नारी शक्ती ॲपवर अंगणवाडी सेविका नोंदणी करतील, त्याच्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे कोणीही घाई गडबड करू नये। तर मग अशा प्रकारे यांची नोंदणी झाली नारी शक्ती ॲपवर की त्या ठिकाणी माहिती दिली आहे की उत्पन्नाचा दाखला सन 2025 पर्यंत वैध असणारा त्या ठिकाणी असावा, असावी, डोमेसाईल प्रमाणपत्र असावे। मग GR मध्ये TC झेरॉक्सचा उल्लेख नव्हता, पण फॉर्म भरताना आता बघू पुढे काय येईल ती माहिती बघूयात। मग रेशन कार्डची झेरॉक्स असावी, आधार कार्ड असावे, लाभार्थ्यांचे नावाने बँक पासबुक या ठिकाणी असावी, त्या बँक पासबुकची झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे। मग सर्व माहिती ॲपमध्ये अंगणवाडी सेविका यांना भरायची आहे। मग अंगणवाडी सेविकांनी सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे। मग या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकाला गावातील आशा वर्कर, सर्व बचत गटाच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत माहिती देऊन नारी शक्ती दूत ॲप त्यांना प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून या योजनेकरता अर्ज करायला सांगावे, असं त्यांना सूचना देण्याच्या सांगितलेल्या आहेत। तसेच गावातील इतर पात्र 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना सुद्धा आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून सदर योजनेकरता अर्ज किंवा माहिती भरणे याबाबत जनजागृती अंगणवाडी केंद्रामार्फत माता सभा घेऊन उद्यापासून करावी। तसेच 1 ते 15 जुलै 2024 या कालावधीत गावातील कोणतीही 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र असणारी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही याची दक्षता अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी घ्यावी। गावातील जेवढे काही ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी। काही आवश्यकता असल्यास त्यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका यांचा मोबाईल नंबर देण्यात यावा। धन्यवाद। अशा प्रकारची या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अजून सुरू झालेली नाही। ज्यावेळेस अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचं त्या ठिकाणी नोंदणी पूर्ण होईल तेव्हा ते तुमचा अर्ज त्या ठिकाणी स्वीकारतील। अर्जाची अजून जो अर्ज कसा असणार आहे त्याबाबतही अर्ज आलेला नाही, त्यामुळे
आपण आपले कागदपत्र महत्त्वाचे तयार करून ठेवा, म्हणजे अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली की आपल्याला लगेच अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला अशीच प्रकारची माहिती वेळोवेळी मिळत राहील। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।